चांदवड तालुक्याचे सुपुत्र, भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान किशोर अंबादास ठोके यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले। देशाच्या सीमेवर सेवा करत असताना आलेल्या अचानक घटनेमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण चांदवड तालुका शोकसागरात बुडाला। कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि देशभक्ती यांचे प्रतीक असलेले जवान किशोर अंबादास ठोके हे 30 वर्षांचे होते। कठीण हवामान, हिमवृष्टी व हिमालयाच्या उंच अशा ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली। शहीद किशोर यांना काही दिवसांपूर्वीच रजा मंजूर झाली होती, कारण त्यांच्या पत्नीची प्रसूती ही 17 तारखेला होणार होती। किशोर हे शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी पोस्टवरून घरी परतण्यास निघणार, मात्र अत्यंत कमी तापमानाच्या वातावरणातून अचानक उबदार परिसरात प्रवेश करताना शरीरावर आलेला प्रचंड ताण आणि त्यांच्या जीवावर बेतला। हवामानातील या तीव्र बदलाशी झुंज देताना अचानक आलेल्या गंभीर हृदयविकाराच्या झटक्याने एका क्षणात सगळे काही संपले। देशसेवेच्या वाटेवर अखेरचा श्वास घेत कर्तव्यनिष्ठ जवान वीरगतीला प्राप्त झाला। किशोर ठोके हे मूळचे चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील रहिवासी होते। त्यांचे वडील अंबादास ठोके हे शेती व्यवसाय करतात। देशसेवेची परंपरा लाभलेल्या या कुटुंबातील किशोर हे दुसरे बंधू होते, जे सैन्यात कार्यरत होते। त्यांचा तिसरा भाऊ शेती करतो। देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या किशोर ठोके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व कुटुंबीय असा मोठा परिवार आहे। त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावालगत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। वीर जवान किशोर यांचे पार्थिव लवकरच मूळ गावी आणण्यात येणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षल गोसावी, हिवरखेडे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।